काय ग, सकाळपासून काय करतेस? 4 भांडे घासायला एवढा वेळ लागतो का? आणि मला खायला कधी देणार आहेस? मी पण सासूबाई सकाळपासून कामच करते ना. तुझी कामं राहू दे आणि मला पहिलं खायला दे. देते. फोन आला वाटते. हॅलो, बोल ग. हॅलो मम्मी, मी उद्याच्या उद्या तिकडे येणार आहे. थांब 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 थांब. हा बोल, काय झालं? माझी सासू माझ्यासोबत सकाळीच भांडली. कशावरून? अगं मम्मी, मी सकाळपासून ह्यांचे कामच करते. मी तरी एकटीने किती करायचं, तरी सुद्धा ते मलाच बोलतायत. आणि तुझी जाव काय कामं करते? नाही ग मम्मी, ती काहीच काम करत नाही. सगळं मलाच करावं लागतंय. आणि तुझ्या सासू सासऱ्यांना बी दिसत नाही का ती काही काम करीत नाही ते पण तिचेच बाजू घेतात दोघे पण. आणि तू काय त्यांच्या हमाल्या करीत बसलीस? जायला घे, निघ मग बाहेर. मम्मी, तू ना बरोबर बोलली. आता मी वेगळंच राहते, त्याच्याशिवाय ह्यांना माझी किंमत नाही करणार. ती तर काहीच काम करत नाही. हा, मी काय म्हणते ते ऐक. तुझ्या सासू सासऱ्यांना ना तुझ्या मोठ्या जावाकडे दे हुसकून, आणि तुम्ही मस्त दोघांनी सुखाचा संसार करा. सासूबाई, जेवायला चला. हो हो, आले. जा हो आतमध्ये. आईचा फोन. हा, हॅलो आई. काय गेली आतमध्ये बोलायला? इथं का जमलं नव्हतं का? लगेच तिकडे जाऊन बोलून राहिली. हा, बोल ग मम्मी. अक्षरशः काय सांगू तुला, मला जाम वैताग आला इथं. हा, मी आता अजिबात इथे राहणार नाहीये. मी सेपरेट राहणार आहे आता. अगं, ह्यांच्यासाठी किती करा, काडीची किंमत देत नाहीत. हो हो, एकत्र कुटुंबात काय आहे, मी आणि माझा नवरा सेपरेटच राहू. काय ग, तुम्ही वेगळं निघायचा विचार करून राहिला? अगं, तुम्ही वेगळं निघलो, आमचं कसं व्हायचं? एकत्र कुटुंबात भांड्याला भांडं लागलंच जातं. त्यात काय एवढं? सुख दुःखात कुटुंबच एकमेकाला साथ देत असते. सासूबाई, मी तुमचं आणि ताईंचं सगळं बोलणं ऐकलं होतं. आम्ही वेगळे व्हायचं म्हटलं तर तुम्हाला किती वाईट वाटलं. मग त्यांच्या आई बाबांना सुद्धा वाईट वाटलं असेल ना. जसं मी या घरची सून आहे, तसं त्या पण कोणाच्या तरी घरची सूनच आहेत ना. हो, तू सांगतेस ना ते बरोबर आहे. हो ग, मी फक्त माझ्या पुरीचाच विचार केला. जसं तुम्हाला वाटतं आपलं कुटुंब हसत खेळत राहावं, तसं त्यांना सुद्धा वाटत असेल ना त्यांचं कुटुंब पण हसत खेळत राहावं. तुम्हाला माझं म्हणणं पटलं ना? हो, मी आता फोन लावते आणि तिला सांगते तुझ्या सासू सासऱ्यांना वेगळं नको बाई, तुम्ही सगळे एकत्रच राहा मस्त सुखाने.